गोमय वसते लक्ष्मी. म्हणजे लक्ष्मी म्हणजे नक्की कोण? काय? त्याचा प्रकार काय आहेत? त्याचं खरं महत्त्व काय? 2011 पासून आपण या डांगी ह्या भारतीय वंशावर काम करायला सुरुवात केली. आणि ह्याच्या आपण ब्रीडिंगवर म्हणजे ब्लड लाईनवर आपण काम करतोय. अगदी पावशेर दुधापासून 4.5-5 लिटरवर आत्ता गायी दुधाच्या झालेल्या आहेत. त्यामुळे दोहन म्हणजे काय? दूध काढणं कसं? बाकी गोसंगोपन करताना कुठल्या-कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तिचं गर्भारपण, तिची होणारी डिलिव्हरी, गोमूत्राचं महत्त्व, गो आधारित शेतीमध्ये या शेणाचं महत्त्व काय आहे? ती कशी केली जाते पाहिजे. गेले 25 वर्ष आपण इथली भूसुपोषण करताना त्याच्यामध्ये शेणाचा, गोमूत्राचा वापर केलाय. जमीन कशी चांगली होईल आणि चांगलं विषमुक्त, संकरमुक्त आणि स्वादयुक्त कसं अन्न मिळेल ह्याची काळजी घेतलेली आहे. म्हणजे आपल्या ताटात लागतं ते आपण 50% पेक्षा जास्ती इथे पिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे कशामुळे शक्य आहे? तर आपण पहिल्यांदा जो म्हटलं, की गोमय वसते लक्ष्मी. या लक्ष्मीचीच कृपा आहे. पण मग ती कशी वापरली पाहिजे? कसा त्याचा आपण उपयोग केला पाहिजे? मग गोसंगोपन आणि गो आधारित शेती ह्या विषयावर आपल्याकडे ऑनलाईन प्रशिक्षण आहे. ते 29 तारखेला शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 8 अशा वेळात असणार आहे. ह्याच्याकरता आपण नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती करता आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. गावो विश्वस्य मातरः. वंदे गोमातरम.